विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत टीडीएफ व शिक्षक भारतीचे संयुक्त उमेदवार जी.के. थोरात सर ठरणार आमदारकीचे प्रबळ दावेदार। पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होत आहे। सध्या परिस्थितीचा विचार करता या निवडणुकीत जी.के. थोरात सरांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे। सर्वच उमेदवारांपुढे त्यांनी तगडे आव्हान उभे केले आहे। वर्षापूर्वी टीडीएफने जाहीर केलेली उमेदवारी, 2500 शाळांचा झंझावाती प्रचार दौरा, 5ही जिल्ह्यातील टीडीएफचे असलेले जाळे या थोरात सरांच्या जमेच्या बाजू आहेत। यातच शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचा पाठिंबा, शिक्षक भारतीचे संघटन या सर्वांचा फायदा होताना दिसतो आहे। स्वच्छ चारित्र्य, शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा, वेळोवेळी अनेक आंदोलने करून शिक्षकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, शिक्षकांची जोडलेली नाळ व पुणे जिल्ह्यामध्ये असणारी 32,201 मते या सरांच्या जमेच्या बाजू। तसेच सर उत्तम लेखक असून आजवर त्यांची अनेक पुस्तके, वर्तमानपत्रात लेख प्रकाशित झालेले आहेत। त्या मानाने 6 वर्षात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांना आलेले अपयश, शिक्षकांची नाराजी या सर्व गोष्टींमुळे पराभव होण्याच्या भीतीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। सोशल मीडियावरही थोरात सरांच्याच नावाची क्रेज दिसून येत आहे। त्यामुळे जी.के. थोरात सर पहिल्याच फेरीत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशी चर्चा सर्व जिल्ह्यात होताना दिसत आहे। राजकीय पक्षाविषयी शिक्षकांमध्ये असणारी चीड, दिलेले नौखे व शैक्षणिक समस्या यांची जाणीव नसणारे अकार्यक्षम उमेदवार, त्यामुळे हे उमेदवार या निवडणुकीत फारसा प्रभाव दाखवू शकणार नाहीत। वरील सर्व गोष्टींचा विचार करता जी.के. थोरात सरच शिक्षक आमदारकीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत। त्यामुळे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्त्यांना विश्वास वाटत असल्याची माहिती न्यूज माझा महाराष्ट्राचे प्रतिनिधी दीपक खैरे यांनी दिली।